सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आता रात्र झालेली आहे. मला लेट ब्लॉग शूट केले मी, कारण की आमच्या अमृताताई जे आहेत ना त्यांनी जात आहेत. मग आम्ही थोडंसं दुःखी पण आहोत की त्यांनी जायला लागलेत म्हणून, पण दुःखी थोडंसंच आहोत कारण की त्यांनी लगेच वापस येणार आहेत. आणि आधू बघा मामाला बघून किती खुश झाला आहे. त्यानंतर आम्ही बसलो गाडीमध्ये आणि मी आणि ह्यांनी आणि मम्मी सोडायला जायला होतो त्यांना सोलापूरला, आणि तिथून मग त्यांनी जाणार होते. मग आम्ही विस्तार करणार होत त्यांना, पण त्यांनी लगेच येणार त्याची खुशी सुद्धा आहे. त्यानंतर आम्ही बघा गप्पा मारत मारत कधी सोलापूरला पोहोचलो आम्हाला समजलंच नाही. त्यानंतर सोलापूर आल्यावर उतरलो, जरा काहीतरी पेटपूजा करावं म्हणलं, आणि ह्यांनी बघा. आणि हां, मला तरी असं प्राऊड फील होते की माझे मिस्टर छान कार चालवतात, एकदम स्मूथ आणि मस्त. त्यानंतर मग मी ह्यांना म्हणले की छान चालवलात गाडी म्हणून, आणि मस्तपैकी ह्यांनी गाडी वगैरे चालवले. त्यानंतर आम्ही आलो. मग आता आलो तर आता काहीतरी खावं लागेल ना, मग म्हणलं चला पाणीपुरी खावं. मग आम्ही सगळ्यांना दिलं पाणीपुरी, आणि मग मी पण घेतले. आणि एकदम छान नव्हती, म्हणजे कुणालाच आवडली नाही. ह्यांना तर बिलकुलच आवडली नाही, आणि क्वालिटी पण खूप जास्त डल होती. त्यानंतर तसंच नाराज झालो आणि निघालो वापस जाण्यासाठी. मग आता काहीतरी खावं म्हणून खाल्लो होतो. त्यानंतर मग अमृताताईला सोडायला गेलो होतो. मग अमृताताईला सोडलो आणि आता परत निघालेलो आहोत. उशीर झालेला आहे, ह्यांनी चालवलेत. आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांचे चेहरे उतरले होते, कारण की आदू शिवांश खेळत असतानाच मज्जा येते. मग त्याने नव्हते म्हणून सगळ्यांनाच असं हे होईल. आणि बघा तुम्ही आत्तापासूनच रस्ता रिकामा झालेला आहे. आम्ही वापस 10:17 झालेत, तुम्ही बघू शकता टायमिंग. आणि गणपती बाप्पा मोरया. आणि मग त्यानंतर आम्ही जायलो होतो. मग तुम्ही बघा आम्हाला असंच वेळ होत होता. मग मी म्हणलं की बाबा किती लेट होतं आहे, की काय नाही, की त्यांना सोडलो होतो आम्ही. मग तिकडून आम्ही वापस आलो. आणि कधी कधी असं छान वाटते ना की आपण नाईटला असं छान चक्कर मारलेलं केलेलं. आणि एकदमच बघत बघत आलं वापस आम्ही अक्कलकोटला वापस आलो. आणि गर्दी भेटली नाही, एकदम सुमसाम. तुम्ही बघा अक्कलकोट पूर्ण सुमसाम झालेलं आहे. 11-11:30 झाले समथिंग आम्ही येईपर्यंत. स्लो गाडी चालवायला सांगितलं होतं आम्ही ह्यांना, आणि सगळं अक्कलकोट सुमसाम झालं होतं. त्यानंतर आम्ही घरी आलो, आणि घरी आल्यानंतर एवढं रिकामं वाटायला तर ना, आदू नाही, शिवांश नाही, घर एवढं रिकामं वाटायला तर की मूडच असं एकदम ऑफ होऊन गेलं. आम्ही चेंज वगैरे करून दोघं पण बसलेलो होतो. ह्यांनी परत बाहेर गेले होते, थोडंसं काम होतं म्हणून खाली. त्यानंतर त्यांनी गेले तर बघा इकडं मला एवढं जास्त भीती वाटायला लागल्या, कारण की आमच्या घरी पाल शिरली आहे बघा तुम्ही जरा. आणि जे पाल शिरलं तर मला किती भीती वाटते तुम्हाला माहीत नाही. आणि आजी काय म्हणलं की जाऊ दे, त्याला पळवू नको, आणि काहीच करत नाही ती पाल. आता जोपर्यंत ह्यांनी येत ना तोपर्यंत मला चेन पडत नाही, पाल जोपर्यंत जात नाही, कारण की मी खूप जास्त भीते. आता ह्यांनी आले की काढतील, आणि ह्यांनी खरं समजून घेतात. ह्यांनी मला रागवत नाही, त्यांनी पालीला हाकलतात. हा, थँक गॉड. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय. लॉट्स ऑफ लव.